लातूरमध्ये प्रचारात शहराचा पाणी प्रश्न, केंद्रस्थानी पाणी प्रश्नावरून काँग्रेस भाजप आमने सामने। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानासाठी भरपगाराची कामगारांना मिळणार सुट्टी, नियम मोडणाऱ्यांना होणार कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्राची संख्या 62 वर, केंद्रावर 20 ते 25 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आणि रोड शो, सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईत ठाकरेंच्या सेनेला 45 जागा मिळणार, मुंबईत मनसेला 20 जागा मिळतील, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाकीत। सांगली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, निवडणुकीतून हल्ला करण्यात आल्याचा शिवसेनेवर आरोप। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या सभेनंतर गोंधळ, मंत्री गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न। नाशिक पालिका प्रशासन मतदानासाठी सज्ज, मतदानासाठी शहरात 1568 मतदान केंद्र सज्ज, प्रक्रियेसाठी 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैनात। आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा। जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी। इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी 4 गुन्हा, भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह 3 अपक्षांवर गुन्हा दाखल। राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत, माजी मंत्री जयंत पाटील यांचं विधान। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, अजित पवारांचे पुण्यात एकूण 3 रोड शो। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप, हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप। हेमांगी वरळीकर ठाकरे सेना प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार। मुंबई सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ संशयित पैसे वाटप करणारी कार पकडली, दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली कार, चालकाकडून एकूण 40,000ची रक्कम हस्तगत। वसई विरार पालिका निवडणुकीसाठी आमदार मैथिली ठाकूर मैदानात, मैथिली ठाकूर यांनी नागरिकांशी थेट साधला संवाद। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस दुचाकी चालवत करणार रोड शो, इतवारी परिसरात रोड शोचं आयोजन। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेट बरोबर पैसे दिल्याचा व्हिडिओ समोर, दररोज विविध पद्धतीने असे व्हिडिओ समोर येत आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय। ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी उमेदवाराच्या प्रचाराला घेतला आक्षेप, प्रचाराची वेळ संपल्यानंतर देखील प्रचार कसा काय करू शकतो, सवाल उपस्थित। सत्तेसाठी एमआयएमच्या पाया पडणारे भाजपवाले चोर, विजय वडेट्टीवारांचा चंद्रपुरात प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्र प्रचार रॅली, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ज्युनियर ठाकरे बंधूंची भायखळा, माहीम वरळी शिवडी परिसरात प्रचार रॅली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।